लग्नासाठी येथे उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांना विनंती आहे की जेवणासाठी पंगत बसली आहे, तरी सर्व नातेवाईकांनी जेवण करून घ्यावे. माईक हातात पकडून रामा मामा मोठमोठ्याने सांगत होता. कोणाच्याही लग्नात माईकवरून सूचना देण्यासाठी हा मामाच पुढे असायचा. या पंक्तीनंतर लग्न लागल्याशिवाय जेवणासाठी पंगत बसणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. मंडपाबाहेर जे पाहुणे बसलेत त्यांनी मंडपात येऊन जेवण करून घ्यावं. शेवटची म्हणता म्हणता चौथी पंगत बसली होती आणि आता लग्नाची वेळही जवळ आली होती. हे ऐकून सर्वजण कुजबुजत होते, कारण लग्नाची वेळ केव्हाच उलटून गेली होती. लग्नाची वेळ उलटून 2 तास झाले होते. लग्न 1ला होते आणि आता 3 वाजले होते. तरी धनगरवाडीचा नवरदेव मांडवात यायला तयारच नव्हता. आता काय करायचं? लग्न केव्हा लागायचं? अशी चर्चा नातेवाईकांत व्हायला लागली. असं कुठं असतं का पाहुणं? यांच्या मनाला वाटलं. एव्हाना लग्न लागायला हवं होतं. एक पाहुणा दुसऱ्या पाहुण्याला म्हणाला, हो ना, 10-15 मिनिटांचा उशीर समजू शकलो असतो. आम्हाला काही कामं नाही का? नवरदेव मात्र इकडे चारचाकीसाठी अडून बसला होता. नवरदेवाचे 4-5 मित्र त्याला अजून हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते. मुलीकडचे माणसं नवरदेवाला समजून सांगत होते, पण तो त्यांच्या अंगावर धावून जायचा. त्यामुळे कोणी पुढे यायचे धाडस करीना. दुसरीकडे नवरी मुलगी 2दा मेकअप करून बसली होती. नवरा मुलगा मांडवात आला तर आपल्याला उशीर नको. नाही तर सर्वजण आपल्यालाच बोलतील, असं तिला वाटत होतं. नवरदेव येत नाही म्हणून तिलाही टेन्शन आलं होतं. तिची आई रडत होती, तर बाप हतबल होऊन डोक्याला हात लावून बसला होता. ही गोष्ट गावच्या पाटलाला कळाली. तसा तो धावत पळत मांडवाकडे आला आणि पाटलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पाटील नवरदेवाला आणि त्याच्या घरच्यांना समजावू लागले, पाहुण्यांनो बास करा, आता हा तमाशा. लांबून आलेले सर्व पाहुणे मंडळी ताटकळत बसली आहे. हे लग्न लागलं म्हणजे सर्वजण घरी जायला मोकळे. पाटील त्यांच्यातल्या 2-3 जणांना बोलवलं. नवरीकडून आम्हाला चारचाकी कबूल केली होती, त्यांनी अजूनही दिली नाही. काय मजा लावली आहे का? यांनी नवरदेवाकडून एक जण बोलवला. हो, बरोबर आहे तुमचं, पण नवरीच्या बापाकडे आत्ता पैसे नाही, नंतर देतील की. गाडीसाठी कशाला अडवून ठेवता? पाटील बोलले. आम्हाला चारचाकी मिळाल्याशिवाय आम्ही लग्नाला उभा राहणार नाही, नवरदेवाकडील माणसं बोलली. तसा पाटलांनी तेथून काढता पाय घेतला. हे लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. उगाच आपला अपमान व्हायला नको, असा विचार करून पाटील तेथून निसटले. माधव असं डोकं धरून बसला तर चालेल का? काहीतरी करायला पाहिजे. आता इकडे असं म्हणत पाटील माधवला बाजूला घेऊन गेले. नवरदेवाच्या मागणीवर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे, असा विचार करून पाटलांनी त्यांची 4-5 लोकं बोलवली. सर्वांचं चहापाणी झाल्यावर बोलायला सुरुवात केली. मंडळी, आता हे काय चालू आहे, तुम्हाला मान्य आहे का? पाटलांनी विचारलं. काय म्हणावं? नवरदेवाला नवरी नटून बसलीये आणि हा चारचाकीसाठी अडून बसलाय. नवरीच्या बापाची पण काही अडचण असेल, हे समजू नये का यांना? त्यांच्यातीलच एक काका म्हणाला. लग्नाची वेळ तर उलटून गेली. पाहुणे मंडळी पण कुजबूज करायला लागलेत. पाटील या नवरदेवाला आणि त्याच्या घरच्यांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. आपण असं काहीतरी करू की पुन्हा असा प्रकार घडला नाही पाहिजे, ते काका बोलले. माझ्या पण मनात तोच विचार येतोय. पुन्हा कोणाची हिंमत व्हायला नाही पाहिजे असं हुंड्यासाठी किंवा गाडीसाठी अडून बसायची, काका बोलले. तेवढ्यासाठीच तर तुम्हाला बोलवणं धाडलं होतं मी, पाटील म्हणाले. माधव, तू साथ देत असशील तर आज या लोकांना चांगलाच धडा शिकवू.
पाटील नवरीच्या बापाकडे म्हणजेच माधवकडे पाहत बोलले, मला तर काही सुचना बघा. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. पोर तुमचीच आहे. माधव बोलला, ज्या पोराला वेळेचं महत्त्व कळत नाही, मोठ्या माणसांना कसा मान सन्मान द्यावा हे कळत नाही, त्या पोराबरोबर आपली मोनाली कसा सुखाने संसार करेल. पाटील बोलले, पण आता काय करायचं? सख्या सोयऱ्यात आपली इज्जत जाईल. आपल्या पोरीशी परत कोण लग्न करायचं? हतबल झालेला नवरीचा बाप माधव बोलला, माधव, तुझी तयारी असेल तर आपण हे लग्न मोडून टाकू. या अडमुठ्या पोराबरोबर मोनालीचं लग्न लावणं व्यर्थ आहे. माझ्या डोक्यात एक विचार आलाय. त्यामुळे या नवरदेवाला चांगलाच धडा मिळेल आणि आपल्या मोनालीचे देखील कल्याण होईल. काका बोलले. इतरांचे चेहरे हलू लागले. पण आता करायचं तरी काय? आपल्या पोरीला तर हळद लागलीये. अशी परिस्थितीत लग्न मोडलं तर आपल्या पोरीसोबत कोण लग्न करल? काकाने पुढे काय करायचं हे समजण्यासाठी विचारलं. सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न होता. काका, असा काहीतरी मार्ग काढा की नवरदेवाला तोंड दाखवायला जागा नाही राहिली पाहिजे आणि आपल्या पोरीचे पण नुकसान होऊ द्यायचे नाही. पाटील बोलले, मी सांगतो तसं करा, म्हणजे यांची चांगलीच जिरेल. काका, पण एक लक्षात ठेवा, आज आपण जे काही करणार आहे ते पूर्ण होईपर्यंत कोणाला काही कळू द्यायचं नाही. हो, तुम्ही म्हणता तसंच होईल. सर्वांचा होकार आल्यावर काका आपली योजना सांगू लागले. हे बघा, माधव आपल्या शेजारच्या पिंपरी पेंढार गावचा हेमंतरावचा मुलगा मनीष कसा वाटतो तुला? इंजिनिअरिंग केलंय, बागायती शेती आहे, गुरंढोरं आहे, शिवाय ते आपले पाहुणेच आहे. काका बोलले. तसेच सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. हो ना, हे तर लक्षातच आले नाही आमच्या. हेमंतराव व त्यांची माणसं स्वभावानं पण लई चांगली आहे. त्यामुळं सर्वांना हा विचार पडला. पण मनीष लग्नाला तयार होईल का? नवरीच्या बापानं विचारलं. अरे माधव, त्याचे टेन्शन तू घेऊ नको, ते माझ्यावर सोड. हेमंतरावला मी तयार करतो, पाटलांनी शब्द दिला. पाटील सर्वांना घेऊन पिंपरी पेंढारला गेले. वसंतराव व गिरीशला घेऊन आंब्याच्या झाडाखाली बसून चर्चा केली. मोनाली देखणी व सर्व गुण संपन्न होती. त्यामुळे नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. हेमंतराव व मनीष हे लग्नासाठी तयार झाले. पाटील हेमंतराव व मनीष त्याच्या आई बहिणीला घेऊन नवरीच्या घरी आले. मनीष व त्याच्या घरच्यांनी लग्नाची तयारी सुरू केली. तर दुसरीकडे मंडपातली मंडळी कंटाळली होती. काहींनी तर घरचा रस्ताही धरला होता. माईकवरून वधूवराला घेऊन या अशा सूचना येत होत्या. धनगरवाडीचा नवरदेव मात्र मित्रांसोबत टाइमपास करत बसला होता. त्याला वाटलं होतं की आपण असे अडून बसलो तर आपल्याला चारचाकी मिळेल, वरून एवढी सुंदर बायको पण मिळेल. लग्नमंडपात मात्र वेगळ्याच हालचालींना गती आली होती. पाटलांनी गावातल्या तरुणांना हाताशी धरून मागच्या गेटने मोनाली व मनीषला मंडपात आणले. नवरदेव दुसराच आहे हे कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून मनीषचा चेहराही झाकण्याचा प्रयत्न गावातली पोरं करत होती. अंतरपाट धरला. लोकांना अक्षदा वाटण्यात आल्या. लोकांना वाटलं नवरदेवाला गाडी मिळाली म्हणून नवरदेव लग्नाला तयार झाला. भटजीबुवांनी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. मंगलाष्टकाचा आवाज ऐकताच मंदिरात बसलेला धनगरवाडीचा नवरदेव गांगारला. आपण तर इथेच बसलोय, मग हे लोक कोणाचे लग्न लावत आहे? तसा तो आणि त्याचे मित्र लग्नमंडपाच्या दिशेने धावू लागले. ते लग्नमंडपात पोहोचेपर्यंत मनीष व मोनालीचं लग्न लागलं होतं. फटाके फुटले, एकमेकांना हार घातले. मंदिराकडून पळत आलेल्या नवरदेवाला मंडपाबाहेर बघून धनगरवाडीची माणसं पण गांगरली. हे काय चालले? कोणाला काहीच कळेना. लग्न आमच्या पोरासोबत ठरवलं होतं आणि लावलं दुसऱ्यासोबत, असं ते लोक बोलू लागले. हे आम्ही सहन करणार नाही. आता ते गोंधळ करू लागले.
मग मात्र नवरीकडच्या पोरांनी धनगरवाडीच्या नवरदेवाला आणि त्यांच्या माणसांना चांगलाच मार दिला आणि पळून लावलं. अशा प्रकारे धनगरवाडीच्या नवरदेवाला फक्त 4 चाकीसाठी सुंदर नवरीला मुकावे लागले. मोनालीला या सर्व प्रकारात खूपच मनस्ताप झाला होता. पण आता मनीषसोबत लग्न करून ती देखील खुश होती. माधवला पण आता हायसे वाटले आणि आनंदाने त्याने आपल्या लाडक्या लेकीची बोळवण केली. माधवने पाटील आणि इतर मंडळींचे आभार मानले, कारण एका मुलीचे संपणारे आयुष्य त्यांनी नव्याने उभे केले होते. तर मंडळी, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.